आज इथे त्या दुःख सावरणाऱ्या माऊलीला भेटायला आलेल्या आहेत माजी महापौर राजलक्ष्मीताई भोसले. ताई नमस्ते. नमस्ते. ताई, हा जो सगळा प्रकार झालेला आहे, पुण्या या शहरामध्ये हा प्रकार झालेला आहे. एवढी मुलगी सुशिक्षित असून पण हिने हे पाऊल उचललेलं आहे, तर या सगळ्याला कारणीभूत कोण असू शकतं? खरंच आता ना मन चक्रावून टाकणार आणि हे असं इतकं विचित्र आहे हे, की याच्यात खूप गोष्टींचा मी कालपासून विचार करतेय, की नेमकं आता या बाबतीमध्ये आपण नेहमी काय म्हणतो, की आपण सगळ्यात पहिल्यांदा तर आपण म्हणजे फॅमिली म्हणा, जवळचे लोक आम्ही सगळे म्हणा किंवा समाजसुद्धा यात खूप कमी पडतोय, की आपल्या मुलींना आपण विश्वासच देऊ शकत नाहीये, की असं काहीतरी शेवटचं पाऊल, टोकाचं पाऊल उचलण्याच्या अगोदर आम्ही तुमच्यासाठी आहोत. त्यांना तो विश्वास वाटत नाही. ही एक बाब झाली. दुसरी गोष्ट अशी आहे, की मुलींच्या मनावरती एक थोडंसं दडपण असतं. त्यांना असं वाटतं, की आई-वडिलांनी मला लग्न करून देताना एवढा खर्च केला, माझ्या शिक्षणाला एवढा खर्च केला, लग्नानंतरही मला त्यांनी अशा पद्धतीने काही मदत केली आहे आणि एवढं सगळं असताना पुन्हा मी आई-वडिलांकडे जायचं, एक मानसिक दडपण असतं. मुलीच्या जातीला थोडंसं असं वाटत राहतं, की नाही माझ्या वडिलांना एवढंही करून मग समाधान नाही, मी तिथं गेले तर त्यांना वाईट वाटेल, ही एक भावना असते. दुसरं, समाज काय म्हणेल. पण मी आता खूप विचार केला, माझ्या लक्षात आलं समाज दोन्ही बाजूनी बोलतोय. आज आम्ही या कुटुंबाला जेव्हा भेटायला आलो, आम्ही सगळे त्यांना असं म्हणतोय, की तुमच्या लक्षात नाही आलं का? तुम्ही तिला इकडं का नाही आणली? तिला विश्वास का वाटला नाही? तिने तुमच्याकडे यायला पाहिजे होतं. हे आता लोक म्हणतायत, आम्ही पण म्हणतोय. परंतु हेच जर तिला घेऊन आले असते आई वडील आणि ती माहेरी राहायला लागली असती काही दिवस सेटल होईपर्यंत, तर हाच समाज आडून आडून म्हणला असता, की अमक्या तमक्याची मुलगी बरेच दिवस माहेरी दिसतेय, काय कारण, भांडणं झाली का, नवऱ्याने सोडून दिली का? हे दोन्ही बाजूनी समाज बोलतो. त्यामुळे माझी खरंच समाजाला हात जोडून विनंती आहे, की आपणही कधी बदलणार आहोत. एक तर समाज म्हणून आपल्या मुलींना आपण विश्वास दिला पाहिजे, की या ठिकाणी एवढं टोकाचं पाऊल नका उचलू. तुम्ही जेव्हा अशी परिस्थिती येईल, आम्ही आई वडील म्हणून आणि समाज म्हणून सुद्धा आम्ही तुमच्या बरोबर आहोत. माघारी येणं अजिबात कमीपणा नाहीये. एक कुठलं तरी असह्य जीवन जगणं किंवा स्वतःच्या प्राणाचे त्याग करणं, या सगळ्यापेक्षा आई वडिलांकडे येऊन राहणं, स्वतः काहीतरी करणं आणि स्वतः जीवन जगणं, यात काही चुकीचं नाहीये. ही भावना, हा विचार एक तर समाजामधल्या सगळ्या मुलींना आम्ही दिला पाहिजे आणि तो त्यांच्यात रुजवला पाहिजे. तो विश्वास त्यांच्यामध्ये बसला पाहिजे. माझी काही मुलींना, ज्या आता अनेक मुली आहेत, माझ्या माहितीतल्या खूप मुली आहेत, समाजात खूप मुली आहेत, खूप स्त्रिया आहेत, की ज्या या ठिकाणी स्वतः स्वतंत्र राहतात. अति त्रास सहन न झाला, कॉम्प्रोमाइज करून सुद्धा जर त्यांना राहता येणं शक्य नसेल, त्यांना तो त्रास सहन होत नसेल, त्यावेळेला त्या वेगळ्या झाल्या आणि स्वतंत्र जीवन जगतात. कित्येक जणी तर मुलं सांभाळतात स्वतःची आणि अशा पद्धतीनं त्या सुखानी, चांगल्या आणि मानाचं जीवन जगतात. रिस्पेक्टफुल लाईफ त्या जगतायत आज. तर अशा मुलींनी आता पुढे यायला पाहिजे समाजामध्ये आणि सांगायला पाहिजे, हो मी एकटी राहते, हो मी नवऱ्याला सोडून राहते, हो माझे मी स्वतः जीवन जगते, मला नाही पटलं, मला नाही रिस्पेक्ट मिळाला, माझा मान ठेवला गेला नाही, मला त्रास दिला गेला, मला छळलं गेलं आणि म्हणून मी एकटी राहते किंवा आईवडिलांकडे किंवा भावाबरोबर राहते आणि स्वतः जीवन जगतीये. कारण या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण मुलींना भीती वाटते, आपण त्यांना विश्वास देऊ शकलो नाही, की मी हा त्रास सहन करण्यापेक्षा एकटी राहायचा निर्णय घेतला तर माझ्या आईवडिलांना त्याचा काही त्रास होणार नाही, समाज मला वाईट समजणार नाही. आणि हे जोपर्यंत आपण आपल्या मुलींना सांगत नाही तोपर्यंत, किंवा त्यांच्या मनात रुजवत नाही, किंवा हा विश्वास त्यांना देत नाही, समाज मला सांभाळून घेईल, समाज मला, माझी पाठराखण करेल, समाज मला समजून घेईल, की मला तिथं राहणं अशक्य होतं, तोपर्यंत मुलींचे जीव हे अशा पद्धतीने जात राहतील. ही प्रचंड दुःखाची आणि काळजीची गोष्ट आहे. या बाबतीमध्ये आता मला सांगा, आपण जेव्हा म्हणतो की मुलींना पायावर उभं केलं पाहिजे, या केसमध्ये ही मुलगी स्वतः शिकलेली आहे, ती स्वतः नोकरी करत होती, ती इंजिनियर आहे,
ती नोकरी करत होती लग्नाच्या आधी आणि लग्न झाल्यावर सुद्धा त्या लोकांनी कबूल केलं की आम्ही तिला नोकरी करून देऊ. म्हणजे त्यांनी तिला नोकरी करू दिली नाही लग्नानंतर. परंतु याचा अर्थ असा की वडिलांनी स्वतःच्या मुलीला पायावर उभं केलं होतं. दुसरी गोष्ट आपण काय म्हणतो, तुम्ही चांगलं बघून का नाही दिलं? आई, त्या मुलाची आई MA झालेली आहे. त्याचे वडील प्रोफेसर होते. म्हणजे अजून आई-वडिलांनी काय बघायचं? सुशिक्षित घर बघितलं, मुलीला पायावर उभं केलं होतं. या सगळ्यामध्ये त्या आई-वडिलांचं तरी कुठे चुकलं? त्यांनी काय, कुठल्या पद्धतीने जायचं? ह्या समाजातलाच जोपर्यंत, आणि कारण काय? तर तिला दुसऱ्यांदा मुलगी होणार होती. पहिली एक मुलगी आहे. ह्या अनेक गोष्टी, ह्या आता या सुशिक्षित पुढच्या पिढीमध्ये सुद्धा जर अशा पद्धतीचा त्रास मुलींना व्हायला लागला, तर आपण जातोय कुठं? हा महाराष्ट्र आहे, इतर राज्य. आणि सगळ्यात गंमत म्हणजे आदिवासी लोकांमध्ये मुलींचं प्रमाण जास्त आहे. सगळ्यात जास्त प्रमाण मुलींचं आदिवासींमध्ये आहे. म्हणजे ते सुशिक्षित म्हणायला पाहिजे. सामाजिक किंवा सोशल अवेअरनेस त्यांच्यामध्ये जास्ती आहे. पण आपण शिकलेले सुशिक्षित लोक, हे फार अवघड आहे. समाज खूप मोठ्या प्रमाणावर काम करावं लागणार आहे आणि या समाजामध्ये या जुन्या रीतीचा, म्हणजे माणसाचा जीव घेण्या इतपत या रीतिरिवाजच्या दडपणाखाली आपण आहोत. आणि या सगळ्यामध्ये पोलिसांची फार मोठी जबाबदारी आहे. त्यांनी या गोष्टींमध्ये या लोकांना कडक शासन कसं मिळेल, आणि हा म्हणजे वैवाहिक हिंसाचार किंवा कौटुंबिक हिंसाचारचा बळी न समजता हा खून समजली जावा, आणि त्या गुन्ह्याखालच्या शिक्षा या लोकांना व्हायला पाहिजेत. एवढीच मला या ठिकाणी विनंती करायची आहे. आणि पुन्हा एकदा याच्यामध्ये समाजाने खूप विचार करून काम करावं, एवढी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करते. पाहिलं तुम्ही, एक महापौर महिला असून सुद्धा, राजकीय कारकिर्दी इतकी असून सुद्धा या सगळ्या गोष्टींवर मन ठप्प होतं, हळवं होतं. इथे कितीही पुढारलेली व्यक्ती असो, पण हा जो अन्याय झालेला आहे याबद्दल खूपच म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे ही.